स्वामी समर्थ. कशा आहात? मस्त मजेत ना? आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आपण आहे ना मळ्यात आलेलो आहोत आणि कांदे लागवड चालू आहे. तर चला आपण आता रोप उपटूया. आहोंची रोटरी चालू आहे. इथे ना रोप टाकायचं आहे, त्यामुळे इथं ना रोटरी करताय, तुम्हाला दिसत असेल. आणि हे आपण आहे ना वेल लावले होते, त्याला फुलं आलेले आहे, तुम्हाला दिसत असेल इथं, हे बघा. आणि हे रोप आहे. तर आता आहे ना मी हे रोप उपटून घेते. छान असं रोप आहे आपलं. तर रोप उपटून घेऊ आणि आपण आहे ना कांदे लावायला जाऊयात. आज आहे ना लाईट नाही आहे, त्यामुळे आपल्याला घरच्या घरीच लागवड चालू करायची आहे. आणि जेव्हा दिवसाची लाईट आमच्याकडं आहे ना 4 दिवस म्हणजे 3 दिवस दिवसभर असते आणि 4 दिवस सकाळी असते. तर त्यामुळे ज्या दिवशी दिवसाचीच लाईट असेल ना तेव्हाच आपल्याला लागवड करायची आहे. तर चला आता मी ना पटपट असं रोप उपटून घेते आणि संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला मी ना काय काय भाजीपाला आपण केलेला आहे आणि तो कसा झालेला आहे तो पण दाखवणार आहे. तर चला आता रोप उपटून घेऊया पटपट. हाय यूट्यूब फॅमिली. तर बघा मस्त असं आता पाणी चालू झालेलं आहे. सिंगल फ्यूजवर चालू केलेलं आहे मोटर. मस्त विहिरी असं पाणी चाललेलं आहे. दाखवते मी तुम्हाला. पडतंय का? हे काय पडतंय ते पाणी तर उडतंय त्याच्यातून. तर आता संध्याकाळच्या वेळेस आहे ना स्प्रिंकलर काय बोलतोय याला, ठिबक हां रेन पाईप चालू केलेला आहे. कारण हे उळं जे उपटायचं आहे ना त्याला जरासं खुडतंय ते, त्यामुळं. आणि मिरच्या पण मस्त झालेल्या आहे, बघू शकता तुम्ही. मस्त असं पाणी आता शिपडत आहे आणि सायंकाळचं वातावरण दाखव तुम्हाला मी, किती छान असं आहे, बघू शकता तुम्ही. तर चला जास्त वारा आहे ना. तर आपल्याला ना आता मोटर बंद करायला जायचं आहे. तर मग मी तुम्हाला दाखवते तिकडे किती कांदे भिजवले येते. तर हे बघा हे कांदे लावलेले आहे, ते भिजवले आता. तुम्हाला अंधारामुळे दिसणं म्हणजे थोडंसं अंधार पडलं आहे त्याच्यामुळे दिसणार नाही. आणि आता आहे ना इकडे जे आधीचे कांदे लावलेले होते ना आपण, तर तेही मस्त झालेले आहे. तुम्हाला दाखवते मी, 1 मिनटं. मी चप्पल नाही घातली पायात ना, त्यामुळे खडे टोचत आहे. आणि हे बघा हे कांद्यांना बिलकुल पाणी भरलेलं नाही आहे. तर बघा हे गवत किती उतरलं आहे त्याच्यामध्ये. तर आता आपल्याला मोटर बंद करायची आहे, तिकडे चाललेलो आहे आपण. अंधार तर खूप पडलेला आहे. चला तर पटपट जाऊया. आणि हे कांदे पण आता मस्तपैकी झालेले आहे. म्हणजे आता ज्याला जे काय म्हणतात ना आपण आंबवणी द्यावं लागेल. आंबवण्यावरती आलेले आहे कांदे. आणि या कांद्यांना 3 दिवस पाणी नव्हतं लावल्यानंतर, पण बघू शकता तुम्ही अजिबात म्हणजे पातळ जे आहे ते पडलेलं नाही आहे. तर खूप छान असे कुठे कुठे जळाले थोडेसे, जिथं जास्त म्हणजे झाकले गेले नाही आहे ना तेच कांदे जळाले, बाकीचे छान आलेले आहे. तर आम्हाला तर वाटत होतं की पातळ पडतील म्हणून, पण काय पातळ नाही पडले, तुम्हाला दिसत असतील. आता मी उभं राहून दाखवते एवढे पण. आणि हे 2 वाफे ना इथं आपल्याला ना लसूण लावायचं आहे, त्याच्यामुळे ठेवलेले आहे ते. हे बघा हे 2 वाफे. आणि आता आहे ना आपण मोटर बंद करूया. बापरे पडली होती मी तर चालता चालता. आता तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओमध्ये मी विहिरीचं पाणी दाखवलंच होतं, तर ते काही दाखवायचा प्रश्नच नाही. आणि आता आहे ना हे शेवग्याचं झाड आहे, ते कट केलेलं होतं. आणि हा आवळा आहे, भरपूर दिवस झाले त्याला लावून. इथं पपई लावलेली आहे, सर्व दाखवते मी तुम्हाला. छोटीशी रोपडं आहे तशी. तर चला आता ना मी मोटर बंद करते. एक काडी घ्यायची आहे कधी पण आपल्याला. आता मी चप्पल तर घातलेली नाही आहे, पण चला आता मोटर बंद करूया. तर आता आहे ना लाल कलरचं बटन दाबायचं आहे आपल्याला. बंद झाली का नाही काय माहिती बाबा.
हां झाली, झाली बंद. तर मोटर बंद करून झालेली आहे आणि आता आपण निघूया घरी. तर बघू शकता तुम्ही अंधार पडलेला आहे आता खूप. अजून आपल्याला गाय धुवायची आहे आणि गाय धुल्यानंतर आपल्याला घरी जायचं आहे. तर चला, घरी गेल्यानंतर मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करते. झालं तर करेल, नाही तर नाही झालं तर व्हिडिओची एंडिंग मी इथंच करेल. तर चला, व्हिडिओ आवडल्यास तर चला, शेतातून आपण घरी निघालेलो आहोत. तुम्ही बघू शकता अंधार पडलेला आहे. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, आता आपण निघालेलो आहोत घरी. तर भरपूर असा अंधार पडलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि चला, व्हिडिओची एंडिंग मी इथंच करते. बाय.